चला आज आपण सीईटीला आणि नीट स्टेट बोर्ड आणि एनसीईआरटी बोर्ड या दोन्हीमध्ये असणारा प्लांट टिश्यू अँड ॲनाटॉमी हा चॅप्टर आजच्या लेक्चरमध्ये आपल्या व्हिडिओमध्ये आपण आज स्टडी करणार आहे. आता याच्यामध्ये प्लांट टिश्यू कोणत्या कोणत्या प्रकारचे असतात ते याच्यामध्ये बघायचे आहे आणि दुसरं ॲनाटॉमी. आता ॲनाटॉमी म्हणजे काय आहे? ॲनाटॉमी म्हणजे आहे टू स्टडी द इंटरनल स्ट्रक्चर ऑफ प्लांट्स इज कॉल्ड ॲज अ ॲनाटॉमी. सिंपल आहे. आता बघूया आपण त्याच्यामध्ये टिश्यू काय आहे. आता टिश्यू जर पाहिलं त्याची डेफिनेशन जर झाली तर काय आहे? ग्रुप ऑफ सिमिलर ऑर डिसिमिलर सेल्स हॅव्हिंग सेम ओरिजिन. त्याचं ओरिजिन जे आहे हे सेम असायला पाहिजे, त्याचं सेम स्ट्रक्चर आणि सेम फंक्शन, याला आपण म्हणतो टिश्यू. आता याच्यामध्ये बघा हे सिमिलर ग्रुप ऑफ सेल्स आहेत, याचं शेप, याचं स्ट्रक्चर, अशा वेगवेगळ्या ज्या नंबर ऑफ सेल्स आहेत जे कंबाईन होऊन त्याचा ग्रुप जो बनतो त्याला आपण बेसिकली टिश्यू असं म्हणतो. ओके. आता जसं की सेल काय आहे? स्ट्रक्चर अँड फंक्शनल युनिट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. जेवढे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे ते स्मॉलेस्ट युनिट त्यांचे काय आहे तर सेल्स. तसंच याच्यामध्ये टिश्यू. तर ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला जे प्लांट्समध्ये टिश्यू आहे ते स्टडी करायचे आहेत. तर याच्यामध्ये जर पाहिलं तर प्लांट टिश्यू जे आहेत हे बेसिकली 2 टाईपचे असतात. आता कोणते कोणते आहेत त्याच्यामध्ये प्लांट टिश्यू जे आहेत ते आहेत एक मेरिस्टेमेटिक टिश्यू आणि दुसरे आहे परमनंट टिश्यू. तर दोन्ही टिश्यू मधला डिफरन्स काय आहे किंवा हे दोन्ही क्लासिफाईड का झालेले आहेत? दीज आर बेस्ड ऑन द ॲबिलिटी ऑफ डिवायडेशन. आता हे जे मेरिस्टेमेटिक टिश्यू आहेत हे कंटिन्युअस ॲबिलिटी याच्यामधल्या ज्या मेरिस्टेमेटिक टिश्यू आहे त्याच्यामध्ये कंटिन्युअस सेल डिवाइड होतात आणि परमनंट टिश्यू दे लॉस्ट परमनंट टिश्यू हे त्यांनी सेल डिवाइड होण्याची जी कॅपॅसिटी असते, ॲबिलिटी असते ते लॉस्ट केलेली असतात. म्हणजे यांना परमनंट शेप आणि परमनंट स्ट्रक्चर, त्याचं परमनंट फंक्शन डेव्हलप झालेले असतात. आणि मेरिस्टेमेटिक टिश्यू मोस्ट ऑफ द जे यंग पार्ट्स आहेत प्लांट्समध्ये त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतात. बघूया आपण याच्यामध्ये पहिले मेरिस्टेमेटिक टिश्यू कोणते आहेत, काय आहेत त्याच्यामध्ये. आता मेरिस्टेमेटिक टिश्यू कशाला म्हणतात? तर मेरिस्टेमेटिक टिश्यू जे आहेत याच्यामध्ये जर पाहिलं तर हे यंग ग्रुपचा सेल आहे. म्हणजे न्यू फॉर्म झालेले ज्या सेल्स असतात त्या सेलला आपण मेरिस्टेमेटिक टिश्यू म्हणतो. आता याच्यामधलं जर त्याचा हे मोस्टली मेरिस्टेमेटिक टिश्यू जे आहेत हे लिव्हिंग सेल्स असतात. त्याच्यामध्ये सायटोप्लाझम प्रेझेंट आहे आणि न्यूक्लियस. आणि त्याचा शेप जर पाहिला तर पॉलीहेड्रल आणि आयसोडायमेट्रिक. म्हणजे त्याचा जो शेप आहे हा पॉलीहेड्रल आणि आयसोडायमेट्रिक असतात. दीज सेल्स आर कॉम्पॅक्टली अरेंज्ड. दीज सेल्स आर कॉम्पॅक्टली अरेंज्ड. म्हणजे हे ज्या सेल्स आहेत ते कॉम्पॅक्टली अरेंज्ड असल्यामुळे याच्यामध्ये इंटरसेल्युलर स्पेस हा अब्सेंट असतो. त्याच्यामध्ये इंटरसेल्युलर स्पेस हा अब्सेंट असतो कारण त्या सेल्स अशा कॉम्पॅक्टली अरेंज झालेल्या असतात. त्याच्यानंतर याची जी सेलवॉल आहे ही थीन असते. या प्लांटची सेलवॉल जी आहे या सेलची मेरिस्टेमेटिक सेलची ही थीन असते, इलेस्टिसिटी असते आणि त्याच्यामध्ये आणि दीज आर मेड अप ऑफ सेल्युलोज. आणि ही सेलवॉल जी आहे कशापासून बनलेली असते तर त्याच्यामधल्या सेल्युलोज कंपाऊंड पासून बनलेली असते. त्याचा जो प्रोटोप्लाझम आहे तो डेन्स असतो. त्याच्यानंतर न्यूक्लियस जे आहे ते त्याच्यामधल्या या सेल जर पाहिला आपण तर या सेलच्या सेंटरला न्यूक्लियस प्रेझेंट असतात. ओके. ते व्हॅक्युअल्स आर प्रेझेंट इन व्हेरी स्मॉल. या सेल्स मध्ये जो व्हॅक्युअल आहे हा एकदम स्मॉल अमाऊंट मध्ये खूप छोटासा साईजने पण असणारा याच्यामध्ये प्रेझेंट असतो. आता याच्यामध्ये जे सेल्स आहेत हाय रेट ऑफ मेटाबॉलिझम. म्हणजे याच्यामधले जो मेटाबॉलिझमचा रेट आहे तो व्हेरी हाय असतो. आता याचं मेन जर फंक्शन पाहिलं तर आपण त्याच्यामध्येच पाहिलं ॲबिलिटी टू डिवाइड, रिडिवाइड अँड प्रोड्यूस अनदर सेल टाइप्स. या कंटिन्युअसली सेल अगेन अँड अगेन डिवाइड होत असतात. म्हणजे नंबर्स ऑफ एका सेल्स पासून 2, 2 पासून 4 अशा कंटिन्युअस सेल डिवाइड होत असतात. तर याला म्हटलं जातात मेरिस्टेमेटिक सेल्स. मेरिस्टेमेटिक टिश्यू किंवा मेरिस्टेमेटिक सेल जे आहेत याच्यामध्ये ह्या कॅरेक्टर्स आहेत. त्याच्यानंतर बघूया हे जे मेरिस्टेमेटिक टिश्यू जे आहेत हे क्लासिफाईड झालेले आहेत. क्लासिफिकेशन ऑफ मेरिस्टेमेटिक टिश्यू. दीज आर बेस्ड ऑन ओरिजिन, बेस्ड ऑन लोकेशन और त्यालाच आपण पोझिशन असं म्हणतो. अँड थर्ड क्लासिफिकेशन इज आहे बेस्ड ऑन फंक्शन. त्याच्या फंक्शनच्या बेसिसवरती पण त्याचे टाइप्स पडतात.
आता याच्यामधलं जर ओरिजिन पाहिलं, ओरिजिनच्या बेसिसवरती फर्स्ट त्याच्यातला टाइप्स आहे प्रायमोर्डियल मेरिस्टेम, सेकंड आहे प्रायमरी मेरिस्टेम आणि थर्ड आहे सेकंडरी मेरिस्टेम. आणि बेस्ड ऑन लोकेशन और पोझिशन अपायकल मेरिस्टेम, जे रूट आणि शूट आहेत अपायकल रिजन याच्यामध्ये हे प्रेझेंट असतात, याला अपायकल मेरिस्टेम म्हणतो. इंटरकॅरी मेरिस्टेम हे मोस्ट ऑफ द जे स्टेम आहेत, स्टेमच्या आणि नोड्स इन बिटवीन लोअर सरफेस आणि अप्पर सरफेस चे नोड्स आहेत, आपण इन डिटेल बघणार आहे त्याच्यामध्ये. आणि लॅटरल मेरिस्टेम आर रिस्पॉन्सिबल फॉर द सेकंडरी ग्रोथ्स. ओके, चला बघूया याच्यामध्ये काय आहे. फर्स्ट आहे त्याच्यामधले ओरिजिनच्या बेसिसवरती त्याचे 3 टाइप्स पडतात. आता 3 टाइप्स कोणते कोणते आहेत, तर त्याच्यामधलं आहे प्रायमोर्डियल मेरिस्टेम. प्रायमोर्डियल मेरिस्टेम कशाला म्हणतात, त्यालाच आपण प्रोमेरिस्टेम असंही म्हणतो. आता हे जे आहेत मोस्टली मायन्यूट एरियामध्ये प्रेझेंट असतात, जे की रूट आणि टीप. आता रूट आणि शूट आपण पाहिलेलं आहे, रूट अपायकल मेरिस्टेम आणि शूट अपायकल मेरिस्टेम. त्याच्यातलं जर टीप पॉइंट आहे, म्हणजे हे जर याच्यामधून असं शूट पार्ट पाहिलं बघा इथला, हा जर त्याच्यामध्ये शूटचा एरिया असेल तर त्याच्यामध्ये स्मॉल मायन्यूट एरियामध्ये म्हणजे टीपला एकदम त्याच्यामध्ये स्मॉल अमाऊंट मध्ये हे प्रेझेंट असतात. त्याच्यानंतर हे एम्ब्रियोनिक स्टेजमध्ये म्हणजे ज्यावेळेस फर्टिलायझेशन होऊन डबल फर्टिलायझेशन होऊन त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट होत असते एम्ब्रियोची आणि एंडोस्पर्मची, त्यावेळेस त्या एम्ब्रियोची डेव्हलपमेंट होत असताना त्या एम्ब्रियोमध्ये हे आपल्याला प्रायमरी मेरिस्टेम किंवा त्याला आपण प्रो मेरिस्टेम असं म्हणतो, हे प्रो मेरिस्टेम आपल्याला एम्ब्रियोनल स्टेजमध्ये ऑब्झर्व करायला भेटतात. आता ते डिवाइड अँड रिडिवाइड, त्या कंटिन्युअसली डिवाइड होतात. पुन्हा आणखी त्याच्यापासून एक सेल आहे, त्याच्यापासून 2 झाल्या, 2 पासून 4 होतात, 4 च्या 8 आणि नंतर त्याच्यापासून प्रोड्यूस होतात प्रायमरी मेरिस्टेम, जे की हे. आता हे प्रायमरी मेरिस्टेम कुठे असतात, का आहेत, तर याचं जर ओरिजिन पाहिलं तर प्रायमोर्डियल मेरिस्टेम मध्ये प्रेझेंट असतात आणि मोस्टली हे आपल्याला प्लांट्स बॉडीमध्ये एम्ब्रियोनिक स्टेज मध्येच ऑब्झर्व करायला भेटतात. दे ऑकर इन द एम्ब्रियोनिक स्टेज. आता हे मोस्टली प्रेझेंट असतात. मग आता प्लांटचा जो पार्ट आहे त्या पार्ट्स मध्ये कुठे प्रेझेंट असतात, तर त्याच्यामध्ये जर पाहिलं रूट आणि शूट अपेक्स, म्हणजे हा जो पार्ट आहे रूटचा आणि शूटचा, आता हा आहे अपायकल मेरिस्टेम. कशाचा आहे तर शूट अपायकल मेरिस्टेम. आणि इथं बेसला काय असणार आहे रूट अपायकल मेरिस्टेम. तर त्याचे जे अपेक्स रिजन आहे म्हणजे त्याचा टिप एंड पॉइंट आहे त्याच्यावरती काय असतात तर हे प्रायमरी मेरिस्टेम असतात. आता त्याच्यानंतर सेकंडरी मेरिस्टेम. सेकंडरी मेरिस्टेम जर पाहिलं तर मोस्टली हे लिव्हिंग परमनंट टिश्यू आहेत. दे डेव्हलप फ्रॉम लेटर स्टेज ऑफ द प्रायमरी मेरिस्टेम. म्हणजे हे ज्यावेळेस प्रायमरी मेरिस्टेमची डेव्हलपमेंट कंप्लीट होते त्यावेळेस त्याच्यापासून जे नंतर सेल्स फॉर्म होतात, त्याच्यामध्ये जे नंतर टिश्यूची डेव्हलपमेंट होते त्याला म्हणलं जातं सेकंडरी मेरिस्टेम. दे ऑकर इन मॅच्युअर रिजन ऑफ प्लांट्स. मोस्टली जे प्लांटचा मॅच्युअर पार्ट आहे जो डेव्हलप झालेला आहे, पूर्ण त्याची ग्रोथ झालेली आहे, त्या प्लांट्समध्ये आपल्याला हे जे सेकंडरी मेरिस्टेम आहे ते ऑब्झर्व करायला भेटतात. आणि हे मोस्टली ऑलवेज लॅटरल इन पोझिशन ऑफ सेंट्रल ऍक्सिस. म्हणजे सेम जर पाहिलं तर त्याच्यात जे लॅटरल ऍक्सिस आहे त्याच्यावरती प्रेझेंट असतात, म्हणजे त्याच्यामधले जे सेकंडरी ग्रोथ म्हणतो आपण त्याच्यासाठी रिस्पॉन्सिबल असतात. आता या सेकंडरी मेरिस्टेमचे एक्झाम्पल कोणते आहे, जसं कोणता पार्ट आहे तर त्याच्यामध्ये आहे कॉर्क कॅम्बियम. आपल्याला माहिती आहे आपण जो कॉर्टेक्स रिजन म्हणतो इन बिटवीन जो कॅम्बियमची स्ट्रीप तयार झालेली असते त्याला कॉर्क कॅम्बियम म्हणतो. एनाटॉमी मध्ये आपल्याला पाहायला भेटेल. आणि फॅसिक्युलर कॅम्बियम हे आहे त्याच्यामधले एक्झाम्पल. ऑन द बेसिस ऑफ त्याच्यामधले कशाचे आहेत तर हे ओरिजिनच्या बेसिसवरती त्याचे पडणारे टाइप्स आहेत. आता नेक्स्ट लेक्चरला आपण बघणार आहे त्याच्या पोझिशनवरून कोणते आहेत किंवा त्याच्या लोकेशनवरून.